जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी 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 सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो विठ्ठल बरबा तो विठ्ठल बरबा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो विठ्ठल भरवा तो विठ्ठल भरवा तो विठ्ठल बरबा तो माधव बरबा तो माधव बरबा तो विठ्ठल बरबा तो विठ्ठल बरबा तो विठ्ठल भरवा तो माधव भरवा तो माधव भरवा तो विठ्ठल भरवा तो विठ्ठल भरवा बहुत सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरबा तो विठ्ठल बरबा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो विठ्ठल भरवा तो विठ्ठल भरवा तो विठ्ठल बरबा तो माधव बरबा तो माधव बरबा तो विठ्ठल बरबा तो विठ्ठल बरबा तो विठ्ठल भरवा तो माधव भरवा तो माधव भरवा भरवा तो विठ्ठल भरवा तो विठ्ठल
भरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम तो एक देव करुणी घ्यावा आपुला 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 तो एक देव करुणी घ्यावा तेने बिन जीवा तेने बिन जय हो जीवा सुख नोए रती माई के दुखाची जनेती रती माई के दुखाची जनेती तेने बिना जीवा तेने बिना जीवा दुखाची लढती रती माई के दुखाची लढती नाही आदी अंती नाही आदी अंती आवसानी रती माई के दुखाची जनीती रती माई के दुखाची जनीती आदी आदी नाही आदी अंती के दुखाची लढती
रती माई के दुःखाची जळती अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे लाभी मना तिसे लाभी मना तिसे गोविंदास रती माई के दुखाची जनीती रती माई के दुखाची जनीती लावी मना तिसे लावी मना तिसे रती माई के दुःखाची रती माई के दुःखाची जळती तुका म्हणे एका मरणची सरे म्हणे मरणची सरे तुका म्हणे एका मरणची सरे तुका म्हणे का मरणची सरे उत्तमची उरे उत्तमची उरे किरती मागे रती माई के दुखाची जनीती रती माई के दुखाची जनीती उरे उत्तमची उरे किरती मागे रती माई के दुःखाची जळती रती माई के दुःखाची जळती नाही आधी अंती नाही आधी अंती आवसानी रती माई के दुखाची जनीती रती माई के दुखाची जनीती नाही आधी अंती नाही आधी अंती माई के दुःखाची जळती रती माई के दुःखाची जळती ढोबार कुमार गोपार कुमार ढोबार 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 कुमार ईश्वर बाबू विजू महाराज आपुला तो एक देव करुणी घ्यावा 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा
आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिना जीवा सुख ये तेने बिना जीवा सुख ये किरती माईक दुःखाची गणते किरती माईक दुःखाची जणते किरती माईक दुःखाची गणते किरती माईक दुःखाची तेने विना जीवा सुख नोवे तेने विना जीवा सुख नोवे माईक दुःखाची जनती येण्याची माईक दुःखाची जनती येण्याची माईक दुःखाची जनती येण्याची माईक दुःखाची जनती नाही आदि अंती अवसा नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान येरती माईक दुःखाची गणते येरती माईक दुःखाची गणते येरती माईक दुःखाची गणते येरती माईक दुःखाची गणते नाही आदि अंती
आदियंती अवकाश नाही आदियंती अवकाश आदियंती अवसान नाही आदि अंते नाही आदि अंते जगती माईक दुःखाची जाणती जगती माईक दुःखाची जाणती जगती माईक दुःखाची जाणती जगती माईक दुःखाची जाणती ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु महाराज की जय पवनसूत हनुमान की जय सद्गुरु जोग महाराज की जय हला विठला विठला कुंडली
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिन जीवा सुख नो हे. एरती माई की दुःखाची जनिती, नाही अदियंती अवसानी. अविनाश करी अपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माई की दुःखाची जनिती, नाही अदियंती अवसानी. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. एरती माई की दुःखाची जनिती, नाही अदियंती अवसानी. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दूसरे चरण संताचिया, दूसरे चरण संताचिया, दूसरे चरण संताचिया. जगपादाने कथेचा विस्तार, जगपादाने कथेचा विस्तार, जगपादाने कथेचा विस्तार. जगपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. आवाज येतो ऐकायला सर्वांना. एक श्लोक म्हणतो पुढे, सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणा, सर्वजण म्हणा. वसुदेव सुतं देवं, सर्वजण म्हणा, मोठ्याने जोरात म्हणा ना जरा. वसुदेव सुतं देवं, कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं, देवकी परमानंदं, कृष्णं वन्दे जगद्गुरु, कृष्णं वन्दे जगद्गुरु, कृष्णं वन्दे जगद्गुरु, कृष्णं वन्दे जगद्गुरु, कृष्णं वन्दे जगद्गुरु. कृष्णं वन्दे जगद्गुरु. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिन जीवा सुख नोहे. एरती माई की दुःखाची जनिती, नाही अदियंती अवसानी. भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला हा जो अभंग आहे, जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ देवनिवासी तुकोबराय यांचा 4 चरणांचा गोड चिंतनीय असा अभंग आपल्या एक दिवसीय नामसंकीर्तनात निरूपणासाठी निवडलेला आहे. विठ्ठल हला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. आवाज येतो ना व्यवस्थित ऐकायला. या अभंगावर संकल्पित वेळेच्या आतमध्ये काहीच चिंतन मांडण्यापूर्वी एक छोटासा परिहार द्यायचा आहे. तो असा, अतिपवित्र पावन मंगलमय पुणित आपला हा कुंडाणे गाव. खरं तर अतिशय गोड सुंदर आपला हा गाव. आणि कुंडाणे गावामध्येच अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय, दीनबंधू दया सिंधू अनंत कृपामूर्ती करुणानिधान भगवान रामरायाचे अतिशय गोड देवालय. आज आपण सर्वजण या मंदिरामध्ये एकत्रित आलेलो आहोत. काय निमित्त आहे, काय कारण आहे? तर याचं कारण मला असं वाटतं उपस्थितांपैकी कोणालाही सांगायची गरज नाही. जे सर्वांनाच माहिती आहे. आपल्या गावातील सर्वांना सुपरिचित असलेले वारकरी परंपरेचे अनन्य उपासक श्री हरिभक्तीपरायण बापू सुरितराम बदाने, हरिश्चंद्र सुरितराम बदाने आणि किशोर सुरितराम बदाने यांच्या मातोश्री गंगा भागीरथी गंगाबाई सुरितराम बदाने यांच्या उत्तर कार्याप्रित्यर्थ या कीर्तन सेवेचं आज आयोजन केलेलं आहे. या मातोश्रींच्या ज्या 2 मुली आहेत, सौभाग्यवती शकुंतलाबाई श्रीकृष्ण आहिरे या भायगावच्या आहेत, सौभाग्यवती सुलोचनाबाई भानुदास पाटील या नंदाण्याच्या आहेत,
हल्ली मुक्काम कुंडाने आहे. या दोनही मुलींच्या वतीने आजची ही कीर्तन सेवा आहे. माझ्याबरोबर आदरणीय समाधान महाराज आलेले आहेत. वारवरून आमची बरीच मंडळी आलेली आहे. कुंडाणेकर सर्व ग्रामस्थ आहे. आणि खूप जास्त आनंद मला ज्या पोरांकडे बघून वाटला या आमच्या भजनी मंडळाकरता एकदा जोरदार टाळ्या. अतिशय गोड, अतिशय गोड. खूप आनंद वाटला, खूप समाधान वाटलं. तुम्हाला खरं सांगू, तुम्ही सर्वजण गात म्हणत होता ना, हो, तर मी तुमच्याकडे नाही रामरायाकडे बघत होतो. कारण प्रभू आल्यानंतर तुमच्यावर झालेली ही कृपा आहे. खरंच ना, प्रभू आल्यानंतर प्रभूची तुमच्यावर झालेली ही कृपा आहे. मला खरंच आनंद वाटला. हा माऊली बाबांचा आशीर्वाद आहे, आनंद आहे, समाधान आहे. विठ्ठल खरं तर मानवी जीवन जगत असताना तुम्हा आम्हा सर्वांवर 3 लोकांचं ऋण आहे. त्यातलं पहिलं ऋण आहे देवाचं, ज्याला शास्त्र देवऋण असं म्हणतं. दुसरं ऋण आहे संतांचं, ज्याला शास्त्र ऋषीऋण असं म्हणतं. आणि तिसरं ऋण आहे आईवडिलांचं, ज्याला शास्त्र मातृपितृऋण असं म्हणतं. या 3ही ऋणातून उतराई होण्याकरता माणसाने काय करावं याचं शास्त्र आहे. तुम्हाला सांगतो, देवऋणातून मुक्त होण्याकरता माणसाने त्या देवाचं सतत नामचिंतन करावं. आहे का नको? अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. सतत त्या देवाचं नामचिंतन करावं. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत. किंवा अजून एक प्रमाण सांगू तुम्हाला. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. वा वा वा. ऐका ना, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी आणि जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंगाचं सतत नामचिंतन केलं म्हणजे मनुष्य देवऋणातून मुक्त होईल. हे पहिलं ऋण आहे. किंवा अजून एक प्रमाण मला आठवलं. गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासी. थोडस नॉर्मल राहू द्या. विठ्ठल विठ्ठल ऐका ना, ऐका ना, ऐका ना, ऐका ना. सतत नामचिंतन करावं म्हणजे मनुष्य देवऋणातून मुक्त होईल. दुसरं ऋण आहे संतांचं. या ऋषी ऋणातून मुक्त होण्याकरता माणसाने काय करावं तर त्याचं वर्णन आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून जावं. बरोबर ऐकू येते ना आता? आता बरोबर आहे ना बापू? हो, पुढे येऊ अजून. बर. विठ्ठल 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 ऋषी ऋणातून मुक्त होण्याकरता त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून जावं असं महाराज म्हणतात. तुम्हाला निळोबारायांचा का भंग सांगू? निळोबाराय म्हणतात, तेनेची पंथे चालो जाता. तेनेची पंथे चालो जाता. तेनेची पंथे चालो जाता. तेनेची पंथे चालो जाता. न पडे गुंता कोटे काही. न पडे गुंता कोटे काही. तेनेची पंथे चालू जाता. तेनेची पंथे चालू जाता. न पडे गुंता कोठे काही. न पडे गुंता कोठे काही. चालू जाता.
संतांनी दाखवलेल्या मार्गावरून जर आपण गेलो, तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंथा कोठे काही, तर मनुष्य ऋषी ऋणातून मुक्त होईल. तिसरं जे ऋण आहे आईवडिलांचं ऋण, आईवडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता माणसाने काय करावं, तर अगदी सरळ सरळ आहे. ते हयात असेपर्यंत त्यांची सेवा करावी आणि ते गेल्यानंतर त्यांच्या नावाने ज्ञानदान आणि अन्नदान करावं. हो, कारण त्यांच्या निमित्त इथे केलेलं पुण्य हे त्यांना समर्पित होतं आणि त्या पुण्याद्वारा त्यांना सद्गती मिळत असते. विठ्ठल तुम्हाला सांगू, प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये अति आवश्यक कर्म जर कोणतं असेल ना, अति आवश्यक कर्म जर कोणतं असेल तर ते श्राद्ध कर्म आहे. पण अजून सांगतो ऐका, सध्या सर्वात जास्त वाईट अवस्था जर कुठल्या कर्माची झाली असेल ना, तर ती श्राद्ध कर्माचीच झालेली आहे. आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलो त्या पूर्वजांचं पण काहीतरी देणं लागतो आणि म्हणून त्यांचं श्राद्ध. श्राद्ध या शब्दाचाच अर्थ असा आहे, श्राद्धम श्रद्धायाम करोति इति श्राद्ध, म्हणजे जे श्रद्धेने केल्या जातं त्याला काय म्हणतात, श्राद्ध. आणि हे 16 दिवस तर पितरांसाठी अर्पण आहेत महाराज. हो, हा जो पंधरवाडा आहे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत म्हणजे 16 दिवस येते. या 16 दिवसांना पूर्ण रूपेनं पितरांकरता समर्पित आहे. हो, पितरांशिवाय दुसरं कुठलंच मुहूर्त या 16 दिवसांमध्ये नाही. का तर तुम्ही मी सर्वांनी पितृतर्पणाकरता वेळ दिला पाहिजे. या पंधरवाड्यामध्ये श्राद्ध केलं पाहिजे, हा याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. एखादा माणूस म्हणेल माझं घर बांधायचं काढलं होतं तेव्हाच नेमका मुहूर्त होता म्हणून तर्पण करता आलं नाही. घर बांधायला मुहूर्त नाही. एखादा म्हटलं माझा गृहप्रवेश होता त्या धांदलीतच वेळ गेला म्हणून मला तर्पण करता आलं. गृहप्रवेशाला या पंधरवाड्यामध्ये मुहूर्त नाही. एखादा म्हटलं मंदिर बांधायचं होतं, मंदिर बांधायला मुहूर्त, कुठल्याच गोष्टीचा शुभ मुहूर्त या 15 दिवसांमध्ये नाही. हे 15 दिवस पूर्ण रूपेनं पितरांकरता समर्पित आहे. काय करायचं ते फक्त पितरांचं करायचं. विठ्ठल विठ्ठल कारण या 15 दिवसामध्ये तुमचे माझे गेलेले सर्व पूर्वज म्हणजे तुमचे माझे गेलेले पितृलोक, जे पितृलोक जो वरती आहे त्या पितृलोकामधून धर्तीवर आलेले असतात. ऐका, धर्तीवर आलेले असतात आणि धर्तीवर पृथ्वीवर येऊन कुठे ते थांबतात, तुमच्या माझ्या घराच्या आजूबाजूलाच थांबतात. ज्याचे त्याचे पूर्वज, हो, ज्याचे त्याचे पूर्वज आपापल्या घराजवळच येऊन थांबतात आणि म्हणून त्यांना अपेक्षा असते की आमच्या कुलामध्ये जी पोरं जन्माला आलीत ते आमचं काहीतरी श्राद्ध करतील, आम्हाला काहीतरी जेवायला देतील. मग या 15 दिवसांमध्ये सर्वात महत्त्वाचं घरातल्या मुख्य गृहिणीचं एक काम असतं. काय काम असतं, घरातली गृहिणी, गृहलक्ष्मी सकाळी उठली, तिचं स्नान झालं का तिने सर्वात अगोदर घरातल्या माठातला तांब्या भरून घ्यावा. माठातलं जे पाणी आहे त्यातला तांब्या भरून घ्यावा आणि तो तांब्या घेऊन दरवाजाजवळ जावं आणि ते तांब्यातलं पाणी दरवाजाच्या उंबरठ्यावर असं आजूबाजूला शिंपडावं. त्या पाण्याने नुसते पितर तृप्त होतात महाराज. नंतर उंबरठ्याची अत्यंत चांगल्या पद्धतीने पूजा करावी, त्यावर स्वस्तिक काढायचा असेल तर तो काढावा, सर्व पितरांना वंदन करावं आणि आपल्या पूर्वजांची जी तिथी असेल, हो, त्या तिथीला श्रद्धेने श्राद्ध करावं. तुम्हाला सांगू, या पंधरवाड्यामध्ये होणारं जे श्राद्ध आहे ना त्याला पार्वण श्राद्ध म्हणतात. कुठलं श्राद्ध सांगितलं मी, पार्वण श्राद्ध म्हणतात. पार्वण श्राद्ध म्हणजे कोणाचं, कोणाचंही श्राद्ध करता येतं. आपल्या वडिलांचं तर आपण करतोच, आजोबांचं करतो, पंजोबांपर्यंत करतो. 3 पिढ्यांपर्यंत श्राद्ध करायचा अधिकार आहे. 3 पिढ्यांपर्यंतचे नावं बी बऱ्यापैकी आपल्याला माहिती असतात, त्याच्या पुढचे नावं काय आम्हाला माहिती नसतात. 3 पिढ्यांपर्यंत श्राद्ध करता येतं. पण समजा तुमचे जे परिचित असतील, कोणी तुमचा एखादा मित्र असेल पण त्याला कोणी नसेल ना, तर त्याचं सुद्धा तुम्ही श्राद्ध केलं तरी चालतं. आता तुमचे गुरु आहेत, आता ते ब्रह्मचारीच होते, त्यांना कोणी नाही ना, मग त्यांचं जरी श्राद्ध केलं तरी चालतं. हो, म्हणून याला पार्वण श्राद्ध म्हणतात. या 15 दिवसामध्ये सर्वांचं श्राद्ध करता येतं. विठ्ठल
आणि म्हणून असा श्राद्धा करताच समर्पित असलेला हा पितृपाटा. खरं तर याला विविध प्रकारचे नाव आहेत. हो, या 15 दिवसांना पितृपक्ष म्हणतात. काय म्हणतात? पितृपक्ष. अजून काय नाव आहे याला? अजून काय म्हणता याला? पितरपाटा म्हणतात. अजून काय म्हणता? हा, अजून याला एक नाव आहे, मी ते कालच ऐकलं, जेवता भादवा. काय म्हणता याला? जेवता भादवा म्हणतात. मी कौतुक वाटलं मला, म्हणजे बरीचशी नावं या पक्षाला आहेत. तर हे 15च्या 15 म्हणजे तसे 16 दिवस आहेत, पौर्णिमेला एक धरून. हे 16च्या 16 दिवस हे पितरांकरता समर्पित आहेत. म्हणून याच्यामध्ये आवडीने श्राद्ध करावं. आणि असं श्राद्ध पक्षाला अनुलक्षून वैकुंठवासी मातोश्रींचं अपनातून जाणं झालं. खरं तर सुरुवातीला जेव्हा कोंडाण्यामध्ये कीर्तन काय हे माहिती नव्हतं, कीर्तन कशाबरोबर खातात हे सुद्धा माहिती नव्हतं, त्या काळामध्ये मी जवळजवळ वर्षभर कीर्तनं केले. दर अमावस्येला एक कीर्तन करायचो. आणि तेव्हा प्रवासाची साधनं जरा कमी होते, म्हणून वाडी भोकर एवढ्या जवळ असून सुद्धा त्या प्रत्येक अमावस्येला मला मुक्कामी यावं लागायचं. हो, त्या प्रत्येक अमावस्येला माझा मुक्काम व्हायचा. आणि तो जो मुक्काम झाला वर्षभर, तर सर्वच मुक्काम माझे आदरणीय बापूंकडे झाले. ज्या मातोश्रींनी आमची पण चांगली सेवा केली त्यांचं हे उत्तर कार्य आहे. विठ्ठल ऐका. आणि म्हणून मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा आहे की अशा पद्धतीचं अतिशय गोड आपलं हे गाव आणि रामरायाचं हे सुंदर मंदिर. खरं तर मला तरी असं वाटतं, रामरायाला सुद्धा वाटतं की याचं कीर्तन आपल्या शेजारीच झालं पाहिजे बुवा, असं आहे का नको. म्हणून मी तर का आज येता येता समाधान महाराजांना म्हटलं की त्या कोंडाण्याला कीर्तन असलं की पाऊस येतो. म्हणजे मोसम असल्यावर तर येतो, पण बेमोसमी पण पाऊस येतो. विठ्ठल विठ्ठल. खरं तर 6 गोष्टी दैवाधीन आहेत. ऐका. रामचरितमानस रामरायाचा दरबार आहे म्हणून रामायणातलं सांगतो. सुनहू भरत भावी प्रबल बिलख कहेहू मुनिनाथ हानी लाभ जीवन मरण यश अपयश विद्या. गुरुदेव वशिष्ठांनी भरतजींना सांगितलेलं उदाहरण आहे की हे भरत, 6 गोष्टी दैवाधीन आहेत. कुठल्या कुठल्या? हानी, लाभ, जीवन, मरण, यश, अपयश, विधी. या 6 गोष्टी दैवाधीन आहेत. या 6 गोष्टींमध्ये तुमचं माझं काहीही चालत नाही. या दैवामध्ये जेवढे असतील ना महाराज तेवढ्याच मिळतात. विठ्ठल ऐका. तर मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा आहे. हो, आता रामरायाचंच मंदिर आहे म्हणून जर रामायणातलं उदाहरण सांगतो. ऐका. महाराज दशरथांचं प्राणोत्क्रमण झालं. लक्षपूर्वक ऐका. महाराज दशरथांचं प्राणोत्क्रमण झालं. 3ही राण्यांनी हंबरडा फोडला. कैकेयी मातेमुळे मेले म्हणून कैकेयी रडली नाही अशातला भाग नाही. कैकेयी मातेला पण प्रचंड रडायला आलं. हो. आणि गुरुदेव वशिष्ठांना जेव्हा हा निरोप दिला तेव्हा गुरुदेव वशिष्ठांनी 2 सुमंत्र प्रधानजींना सांगितलं की 2 तीव्रगामी अश्वस्वारांना बोलवा. प्रभू वनामध्ये निघून गेलेले आहेत. 6 दिवसानंतर, प्रभू गेल्यानंतर 6 दिवसानंतर राजा दशरथाचं प्राणोत्क्रमण झालं. त्याचं असं वर्णन रामचरितमानसमध्ये. राम राम कही राम कही राम कही पुनि राम तनु परिहरी त्यागेऊ राहू गयेहू सुरधा. 6व्या दिवशी सुमंत्रजी जेव्हा
6व्या दिवशी सुमंत्रजी जेव्हा रामरायाला, लक्ष्मणाला आणि सीतामातेला शृंगवेरपूरला गंगेच्या तिठाच्या पलीकडे जाताना बघितलं, बलात् गुहाने येऊन श्रीमंतांना अयोध्येकडे रवाना केलंय. ऐका, आणि अयोध्येकडे जेव्हा रवाना केलं, संध्याकाळच्या वेळेस 6व्या दिवशी सुमंत्रजींचा रथ अयोध्येमध्ये येऊन दाखल झाला. रथाचे पडदे लावलेले आहेत. सारे अयोध्यावासी रथाच्या आजूबाजूला उभे आहेत. सर्वजण पाहतात की रथ आलाय, पण पडदे लावलेत रथाचे. कोणीतरी सांगितलं पडदा उघडून बघा ना, कदाचित मध्ये राम, लक्ष्मण, सीता तिन्ही जण बसलेली असतील. पण तेवढ्यात कोणीतरी वयस्कर माणसाने सांगितलं नाही नाही, पडदा उघडू नका, खरंच उघडू नका. जर तुम्ही कदाचित पडदा उघडला आणि मध्ये जर राघवेंद्र सीतेसकट दिसले नाही तर अजून आपल्याला जास्त दुःख होईल. म्हणून जो पडदा लावलाय ना तो तसाच लावलेला राहू द्या. आणि सुमंत्रजींचा रथ राजवाड्याच्या जवळ आला. सुमंत्रजींनी खाली उडी मारली आणि एकटेच जेव्हा राजवाड्यामध्ये पळत गेले, सर्व अयोध्यावासियांना खात्री पटली की प्रभू वापस आले. राजा दशरथाजवळ गेले, जय जीव म्हणून वंदन केलं. आणि राजा दशरथाने सांगितलं, मित्र सुमंत, हा महाराज तुला सांगितलं होतं रामाला 4-5 दिवस रानामध्ये फिरवून घेऊ नये, आला का रे राम? सुमंत्रजींची मान खाली आहे. सुमंत्रजींनी सांगितलं, हे राजन, आजपर्यंत हा सुमंत्र तुमची एकही आज्ञेचं यांनी उल्लंघन केलं नाही. तुमच्या प्रत्येक आज्ञेचं मी पालन केलं. तुम्ही सांगितलेली प्रत्येक आज्ञा शिरसावंदे मानली आणि ती पूर्ण केली. पण पहिल्यांदा हा सुमंत आज तुमच्यासमोर लज्जित होऊन उभा आहे की रामरायाला वनातून वापस नाही आणता आलं मला. प्रभू वनातून नाही आले. आणि हे जेव्हा राजा दशरथाने ऐकलं, राजा दशरथ 6 वेळा राम राम म्हटलेत महाराज. 6च वेळा राम राम का म्हटले याचे अनेक कारण रामायणी लोकांनी सांगितलेले आहेत. 6 वेळा राम राम म्हटले का, तर याचं पहिलं कारण असं आहे, समोर 3 माणसं उभे होते. 3 माणसं कोण कोण? कौसल्या माता होत्या, सुमित्रा माता होत्या आणि सुमंत्रजी होते. म्हणून तिघांना राम 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 असं तिघांना म्हटलं. आणि नंतर राजा दशरथाने प्राण सोडला. हा 6 वेळा राम राम म्हटल्याचा पहिला अर्थ आहे. दुसरा अर्थ असा आहे की प्रभू जाऊन त्या दिवशी 6 दिवस पूर्ण झालेले होते, म्हणून 6 वेळा राम राम म्हटलं आणि राजा दशरथाने प्राण सोडला. असे अनेक अर्थ मला तुम्हाला सांगता येतील. रामरायचं मंदिर आहे म्हणून जरा बोलतोय, ऐका. तर 6 वेळा राम राम म्हटलं आणि राजा दशरथाने प्राण सोडला. गुरुदेव वशिष्ठांना जाऊन का सांगितलं. गुरुदेवांनी 2 तीव्रगामी अश्वस्वारांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं, तुम्ही असेच काही देशाला जा आणि भरताला फक्त एवढंच सांगायचं की गुरुदेवांची आज्ञा आहे, जसे असाल तसं बोलवलंय, जसे असाल तसं बोलवलंय. पण इकडे ज्या दिवसापासून अयोध्येमध्ये ही जी संकट सुरू झाली ना, त्या दिवसापासून भरतजींना काही देशामध्ये दुःस्वप्न पडायला लागले. भरतजींचं चित्त कशामध्ये लागे ना, रात्री दचकून उठायचे, चित्र विचित्र स्वप्न रात्री दिसायचे. सकाळी उठावा, महामृत्युंजय मंत्राचा जप करावा, भगवान शंकराला दुग्धाभिषेक करावा, बिल्वाभिषेक करावा, ब्रह्मवृंदांना जेवू घालावं, महामृत्युंजय मंत्राचं अनुष्ठान करावं, असे सर्वतोप्रकारचे विधी भरतजींच्या द्वारा संपन्न व्हायला लागले. पण मनाला शांतता येईना. आणि तेवढ्यात कुणीतरी येऊन सांगितलं की अयोध्येवरनं 2 अश्वस्वार आलेत आणि तुम्हाला भेटण्याची अनुमती मागतात. भरतजींनी लगेच अश्वस्वारांना बोलवलं. ते 2 जण खाली उतरले, त्यांनी वंदन केलं आणि सांगितलं, महाराज गुरुदेव वशिष्ठांची आज्ञा आहे. काय आज्ञा आहे गुरूंची? तुम्ही जसे असाल तसं तुम्हाला अयोध्येला लगेच बोलवलेलं आहे, लगेच अयोध्येला बोलवलं आहे. आणि तुम्हाला सांगू, असं जेव्हा सांगितलं ना महाराज, लगेच अयोध्येला बोलवलं आहे. भरतजींनी सांगितलं, अयोध्येमध्ये सर्वजण कुशल आहेत ना? काही विपरीत घडलंय का अयोध्येमध्ये? असं म्हटल्याबरोबर एका दूताच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले महाराज. भरतजींनी पटकन त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं, दादा तुमच्या डोळ्यामधून अश्रू उघळत आहेत. अयोध्येमध्ये काही अघटित घडलंय का? काही चुकीचं घडलंय का अयोध्येमध्ये? का तुम्हाला रडायला आलं? त्या दूताने पटकन आपले अश्रू पुसले आणि तो म्हटला, नाही महाराज,
तसं काही नाही, फक्त तुम्हाला खूप दिवसानंतर बघितलं ना म्हणून जरा माझे डोळे भरून आले. भरतजींनी शत्रुघ्नजींना घेतलं आणि ते पण तीव्रगामी अश्वांवर स्वार झाले. आणि तुम्हाला सांगू, अश्व जेव्हा अयोध्येच्या दिशेने निघाले तेव्हा भरतजींना अपशकुन व्हायला लागले. हो, ज्योतिषशास्त्रामध्ये जसे शकुन आहेत तसे शुभ शकुन आहेत, तसे काही काही अपशकुन सुद्धा आहेत. तुम्ही जर प्रवासाला जर निघाला आणि हंडा घेऊन येणारी श्री जर समोरून दिसली पाण्याचा भरलेला, तर हा शुभ शकुन आहे. हो, हा शुभ शकुन आहे. विविध प्रकारचे शुभ शकुन ज्योतिषशास्त्रामध्ये आहेत. तुम्हाला सांगू, आणि वारकरी परंपरा ही शकुन मानणारी परंपरा आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांना जेव्हा घ्यायला देव आला ना महाराज, तेव्हा तुकोबाराय म्हणतात, मला अगोदर शकुन व्हायला लागले. डावा डोळा उडे उजवी स्फुरत असे बाहे, मनवता वेळ भाव सांडोनिया देही. तुकोबाराय म्हटले, माझा डावा डोळा लवायला लागला, उजवा भाऊ स्फुरण पावायला लागला. खरं तर ज्योतिषशास्त्रामध्ये पुरुषांचा उजवा डोळा फडफडणं शुभ आहे, ऐका, आणि स्त्रियांचा डावा डोळा फडफडणं शुभ आहे. पुरुषांचा उजवा डोळा पापणी म्हणा किंवा भुवई म्हणा असं फडफडलं ना, पुरुषांचा उजवा डोळा तो शुभ आहे. स्त्रियांचा डावा डोळा फडफडला तर तो शुभ आहे. पण एकदा दोनदा फडफडला तर शकुन आहे, जास्त फडफडला तर डॉक्टरला दाखवा, तो रोग आहे. खरंच ना. हो, तर मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा आहे, हे शकुन आहेत. भरतजींना सर्व अपशकुन व्हायला लागलेत. आणि भरतजी जसे अयोध्येमध्ये गेले तसं अयोध्येमध्ये माणसं भरपूर होते, पण माणसांनी अशी पाठ फिरवली. भरतजींना कोणी वंदन केलं नाही. का? कारण अयोध्येतल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये तोपर्यंत असा पण संशय होता की रामरायाला 14 वर्ष वनवास ज्या कैकेयीने दिला, कदाचित या प्लॅनमध्ये तिचा मुलगा भरत सुद्धा सहभागी असेल. म्हणून भरतजींना कोणी वंदन केलं नाही. भरतजी सरळ कैकेयीच्या महालामध्ये गेले. ऐका, गोड कथा आहे. भरतजी कैकेयीच्या महालामध्ये गेले. कैकेयीने पंचारतीने ओवाळलं, भरताचा हात धरून आसनावर बसवलं आणि विचारलं, आई. कैकेयी मातेने विचारलं, माझ्या माहेरला सर्व माणसं कुशल आहेत ना? भरतजीने सांगितलं, आई तुझ्या माहेरी सर्व कुशल आहेत, पण अयोध्येमध्ये काही मला बरं दिसत नाही. प्रत्येक वेळेस जेव्हा मी कैकेयी देशावरून अयोध्येमध्ये येतो तेव्हा दुतर्फा माणसं माझ्या स्वागताला उभे असतात. सर्व मंदिरामधून घंटानाद ऐकायला येतो, सर्व मंदिरांमधून शंखध्वनी ऐकायला येतो, सर्व मंदिरांमधून नगाऱ्यांचा आवाज ऐकायला येतो, पण आज कुठलाच आवाज माझ्या कानावर आला नाही. आणि माझे वडील कुठे आहेत? रामदादा कुठे आहे? लक्ष्मणजी कुठे आहेत? माझी आई अंबापरांबा भगवती सीतामाता कुठे आहेत? अशी प्रश्नांची सरबत्ती जेव्हा कैकेयीवर भरतजींनी केली ना, तेव्हा कैकेयी मातेने मोठं गोड उत्तर दिलं. ऐका ना, काय म्हटलं कैकेयी माता? नाथ बात मैं सकल सवारी भई सहाय मंथरा विचारी. हे तात, काय म्हटलं भरतजींना? हे तात, ऐक ना. खरं तर गोष्ट थोडी बिघडली होती अयोध्येमध्ये, पण मंथरेने मला सहकार्य केलं आणि बिघडलेली गोष्ट मी सर्व व्यवस्थित हँडल केली. कोणी सांगितलं? कैकेयी मातेने सांगितलं. भरतजी म्हटले, आई असं काय बिघडलं होतं का अयोध्येमध्ये जे तुला दुरुस्त करावं लागलं, आणि ते दुरुस्त करण्याकरता तुला मंथरेची मदत झाली? काय बिघडलं होतं असं अयोध्येमध्ये की ते दुरुस्त तुला करावं लागलं? माणसं कुठे गेले होते अयोध्येतले? आणि मग कैकेयीने हात जोडले, खाली मान घातली, म्हटले, बाळा मी सर्व दुरुस्त केलं होतं, पण मध्ये विधीने जरा गडबड केली. काय? तुझ्या बाबांचा स्वर्गवास झाला. हे ऐकल्याबरोबर भरतजींनी धरणीवर अंग टाकलं. भरतजी गडबडा लोळायला लागले. हातात हातात पुकारी, हातात हातात हातात, असं म्हणून भरतजी रडायला लागले. ऐका, असं म्हणून भरतजी रडायला लागले. आणि रडता 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 भरतजींनी स्वतःला सावरलं आणि भरतजींनी कैकेयी मातेला हात जोडले आणि सांगितलं, आई असे कसं काय बाबा अचानक गेले ग? बाबा
तुम्ही अगोदर मला काही देशावरनं येऊ दिलं असतं, मला काही देशावरनं येऊ दिलं असतं आणि माझा हात रामदादाच्या हातामध्ये दिला असता, मला रामरायच्या सुपूर्त केलं असतं आणि मग तुम्ही वैकुंठाला गेला असतात ना, चाललं असतं. कोणाच्या भरोशावर मला टाकून गेलात सांगा ना तुम्ही? कोणाच्या भरोशावर मला टाकून गेलात? मला रामरायला सुपूर्त करायला पाहिजे होतं ना, आणि मग तुम्ही जायला पाहिजे होतं. असं जेव्हा भरतजी म्हणायला लागले, हो, भरतजींनी पुन्हा हात जोडले कैकेयी मातेला आणि सांगितलं, आई, बाबांचं काही वय नव्हतं का एवढं जाण्यासारखं? अचानक कसं काय गेले बाबा? आणि मग कैकेयी मातेला सांगावं लागलं की बाळा, रामरायाचा राज्याभिषेक करायचा ठरला होता. आदल्या रात्री तुझे बाबा माझ्या महालामध्ये आले, माझ्याकडे 2 वर पडलेले होते, त्या 2 वर मी तुझ्या बाबांना मागितले. भरतजी म्हटले, काय मागितलं आई तू सांग ना? पहिल्या वराने भरता मी ना तुझ्यासाठी राज्य मागितलं. भरतजींच्या पायाखालची जमीनच सरकली महाराज. पण कैकेयी किती चुकीचं वागू शकते हे ऐकण्याकरता भरतजींनी संयम धरला आणि हळूच म्हटले, आई, दुसऱ्या वराने तू काय मागितलं ग? कैकेयी आनंदाने म्हटली, भरत बेटा, दुसऱ्या वराने तुझं हे राज्य निष्कंटक व्हावं याच्याकरता रामाला 14 वर्ष वनामध्ये पाठवलं. आणि भरतजींनी हे जेव्हा ऐकलं, भरतही बिसरी पितू मरण, वडिलांचं मरण भरतजी विसरले का? प्रभू 14 वर्ष वनवासामध्ये गेलेत या दुःखाने इतके व्यथित झाले आणि भरतजींनी पुन्हा धरणीवर अंग टाकलं आणि प्रभूच्या नावाने विलाप करायला लागले. कैकेयी मातेचे केश पकडले महाराज आणि सांगितलं, खरं सांग, कोण आहेस तू? कोण आहेस? रामरायला 14 वर्ष वनामध्ये पाठवताना तुला लाज नाही वाटली? तुझी जीभ नाही का गळून पडली? तुझ्या तोंडामध्ये किडे नाही पडलेत? कोण आहेस तू? बोल ना. खरंच हा भरत दुर्दैवी आहे, हा तुझ्या पोटी का जन्माला आला असेल? आणि म्हणून भरतजी कैकेयी मातेची निर्भत्सना करतात. तेवढ्यात मंथरा सजून सवरून मस्त आली आणि शत्रुघ्नजींनी तिला पकडलं. शत्रुघ्नजींनी मंथरेला पकडलं, तिचे केस पकडले, तिला जमिनीवर हाणून पाडलं आणि तिला जेव्हा शत्रुघ्नजी मारायला लागले, हो, भरतजींनी शत्रुघ्नाला आवरलं, शत्रुघ्न थांब. अरे, आधीच आम्ही एवढे पापी आहोत की आमच्यामुळे रामरायला 14 वर्ष वनात जावं लागले. हो, आता जर पुन्हा तू हिला मारलं, श्री हत्या जर आपल्याकडून झाली तर प्रभू आपला कधीच स्वीकार करणार नाही प्रभू. आणि असं जेव्हा सांगितलं महाराज, शत्रुघ्नजींनी त्या मंथरेला सोडलं, पण तरी तोपर्यंत तिचं कुबड त्यांनी फोडलेलंच होतं. मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा आहे. आणि मग तिथून शत्रुघ्नाला सांगितलं, शत्रुघ्न, मला कौसल्या मातेच्या राजमहालामध्ये घेऊन चल. आणि भरतजींना आधार देत शत्रुघ्नजी कौसल्या मातेच्या राजमहालामध्ये घेऊन गेलेत. कौसल्या मातेने भरताला हृदयाला लावलं. भरताने सांगितलं, आई, 14 वर्ष रामरायला वनवासामध्ये पाठवण्यामध्ये भरताचा काहीच रोल नाही आहे, खरंच काहीच रोल नाही. तुम्हाला सांगू, त्या वृद्ध असलेल्या कौसल्या मातेने जेव्हा भरताला आपल्या हृदयाला लावलं ना महाराज, तर कौसल्या मातेच्या पयोधरांमध्ये दूध निर्माण झालं व दूध श्रवायला लागलं. इतकं प्रेम भरतावर कौसल्या मातेचं. रात्र रण्यामध्ये गेली. दुसऱ्या दिवशी गुरुदेव वशिष्ठांचं आगमन झालं आणि वशिष्ठांचं आगमन झाल्यानंतर वशिष्ठांनी सर्व तो प्रकारचा सुंदर शास्त्राप्रमाणे अंत्येष्टी संस्कार महाराज दशरथांवर करून घेतला. भरतजींनी एक कर्म परत केलं. आणि तुम्हाला सांगू, 1.25 महिन्यानंतर जेव्हा एकदा राजसभा लावली, त्या राजसभेमध्ये भरतजींना राजा व्हावं ही विनंती गुरुदेव वशिष्ठांनी केली, आज्ञा केली. गुरुदेवांनी सांगितलं, भरत, माझा मुद्दा जवळ आलाय. तुझे बाबा जाताना त्यांच्या 2 आज्ञा होत्या. काय आज्ञा होत्या? पहिली आज्ञा होती तुला अयोध्येचं राज्य द्यायचं आणि दुसरी आज्ञा होती रामाने 14 वर्ष वनामध्ये जायचं. तर दुसऱ्या आज्ञेचं पालन करण्याकरता राम 14 वर्ष वनामध्ये गेलाय. म्हटले, हो, आता पहिल्या आज्ञेचं पालन तू करायचंय. काय करायचं? या अयोध्येच्या राजसिंहासनाचा स्वीकार करायचा. भरतजींनी हात जोडले आणि गुरुदेवांना सांगितलं, गुरुदेव, तुम्हाला माहिती नाही हा भरत किती पापी आहे. खरंच माहिती नाही. आज या 3ही आयांच्या कपाळावर जी कुंकू नाही ना, यांना जे वैधव्याचा सामना करावा लागला, याला जबाबदार भरत आहे. भरत किती पापी आहे सांगू? अयोध्येमधल्या कीट पतंगांपासून
तर सर्व माणसांपर्यंत सर्वांना प्रिय असलेले राघवेंद्र प्रभू श्रीराम आज अनवाणी पायाने वनामध्ये जे विचरण करतायत याला जबाबदार भरत आहे. जी माझी आई सीता माता जिने जमिनीवर कधी असा पाय ठेवला नाही, ती सीता माता जर आज अनवाणी पायाने वनामध्ये रामराईच्या बरोबरीला चालते ना, त्याला जबाबदार भरत आहे. त्याला जबाबदार भरत आहे. भरत फार पापी आहे महाराज. या भरताला अयोध्येच्या राजसिंहासनावर बसवू नका. ज्या दिवशी भरत अयोध्येच्या राजसिंहासनावर बसेल ना, तर या भरताच्या पापामुळे ही अयोध्या रसातळाला जाईल. अयोध्या रसातळाला जाईल. भरत फार पापी आहे असं जेव्हा भरतजींनी सांगितलं, कौसल्या मातेने भरतजींना जवळ बोलवलं आणि भरताला हृदयाला लावलं आणि सांगितलं, बेटा भरत, का रे का? अरे तुला माहिती भरत, माता पिता गुरु प्रभु की वाणी करही विचार बिना शुभ जानी. हो भरत, माता पिता गुरु आणि प्रभू या 4 लोकांनी केलेली आज्ञा अजिबात मनामध्ये किंतु परंतु न आणता ती ताबडतोब पालन करावी. गुरूंची तुला आज्ञा आहे, अयोध्येच्या राजसिंहासनाचा स्वीकार कर. भरत, मी आई आहे तुझी, माझी आज्ञा आहे, तू अयोध्येच्या राजसिंहासनाचा स्वीकार कर. अजून सांगते, तुझी कैकेयी माता तिने पण राजसिंहासन तुझ्याच करता मागितलंय. अजून सांगते, हो काय, तुझ्या बाबांनी पण हेच सांगितलंय की माझ्या भरताला राज्य द्या, तू अयोध्येचा स्वीकार कर. आणि तुला सांगू, गुरूंची आज्ञा आहे, आईची आज्ञा आहे, वडिलांची आज्ञा आहे. आणि भरत, तू ज्याला देव मानतोस ना, तो राम सुद्धा वनामध्ये जाताना हेच सांगून गेलाय की मी वनामध्ये 14 वर्षांसाठी चाललो. भरत कैकेयी देशावरनं आला की माझ्या भरताला अयोध्येच्या राजसिंहासनावर बसवा, म्हणून हे भरत तू या राजसिंहासनाचा स्वीकार कर. असं जेव्हा कौसल्या माता सांगायला लागली ना, भरतजींच्या एका एका डोळ्याला 2-2 धारा लागल्या महाराज. भरतजींनी काही कौसल्या मातेचे पाय घट्ट धरले आणि भरतजी रडता रडता म्हणायला लागले, आई किती सरळ आहेस ना ग तू, किती सरळ आहेस ना. कौसल्या मातेच्या कपाळाकडे बोट केलं भरतजींनी आणि सांगितलं, आई तुझं हे जे कपाळ पांढरं दिसतंय ना आज, याला जबाबदार भरत आहे, याला जबाबदार भरत आहे. हो, तुझ्या अंगावर आज जी सौभाग्य चिन्ह दिसत नाहीत ना, याला जबाबदार भरत आहे. रामरायासारखा माझा भाऊ 14 वर्ष वनामध्ये गेलाय ना, अनवाणी पायाने गेलाय ना, याला भरत जबाबदार आहे. आणि तू कसं म्हणू शकतेस भरता तू अयोध्येच्या राजसिंहासनाचा स्वीकार कर? नाही करणार आई, खरंच नाही करणार. तुम्हाला कोणालाच माहिती नाही हा भरत फार पापी आहे, फार दुराचारी आहे. भरतामुळेच रामरायाला 14 वर्षांचा वनवास घडलाय. असं म्हणून जेव्हा भरतजी रडायला लागले ना, हो, तेव्हा गुरुदेव वशिष्ठांना गैवरून आलं आणि गुरुदेव वशिष्ठांनी भरताला जवळ घेतलं आणि भरताला जे सांगितलं तो दोहा मी तुम्हाला सांगितला आहे. ऐका काय म्हटले गुरुदेव वशिष्ठ, सुनहू भरत भावी प्रबल बिलख कहे मुनिना, हानी लाभ जीवन मरण यश अपयश विद्या. अरे भरत, हानी लाभ जीवन मरण यश अपयश विद्यात ह्या सर्व गोष्टी दैवाधीन आहेत. म्हणून महाराज दशरथांचं प्राणोत्क्रमण झालं, याला तू जबाबदार आहे असं अजिबात समजू नको. म्हणजे मरण ही विधी लिखित आहे. जेव्हा मरण येईल तेव्हा मला असं वाटतं कुणीही आपल्याला हो किती अडवण्याचा प्रयत्न केला तरी आपण राहणार नाही. तेव्हा मात्र जावंच लागेल महाराज. विठ्ठल विठ्ठल हला हला या न्यायाप्रमाणे मातोश्रींचं आपणातून जाणं झालं. हो, आणि त्यांच्या दशक्रिया विधी प्रित्यर्थ कीर्तन. आईबद्दल जर बोलायचं ठरलं तर मला असं वाटतं आईबद्दल साऱ्यांनीच बोललेत. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा आईचा गोडवा गाताना असं म्हणतात, जगामध्ये लेकरावर विना स्वार्थ प्रेम करणारी कळवळ्याची जात एकच आहे. ऐसी कळवळ्याची जाते
ऐसी कळवळाची जाती 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 कळवळाची जाती करीना भाविना प्रीती 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 ऐसी कळवळाची जाती 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 मुलावर प्रेम करणारी तीही निस्वार्थ प्रेम करणारी कळवळ्याची जात एकच आहे ती म्हणजे आई. अशी आई जीवनातून निघून गेली ना महाराज की माणूस खऱ्या अर्थाने पोरका होतो. तुम्हाला सांगू केवढा पण मोठा वक्ता असेल पण तो जर आईवर बोललेला नसेल ना तर त्याचं वक्तृत्व ती परिपूर्ण मांडण्यात येत नाही. म्हणून सर्वांनीच आई गायलेली आहे, सर्वांनीच आईचे गोडवे गायलेत. आई 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 एकच वाक्य सांगतो, आई हा शब्द नाही आहे, आई हा मंत्र आहे. आपण सर्वजण वारकरी आहोत. तुम्ही सर्वजण मला सांगा आपला वारकऱ्यांचा मंत्र कोणता आहे? राम कृष्ण हरी. आता मी तुम्हाला मंत्र विचारला आणि तुम्ही लगेच मला सांगितला, यावरून मी असा अंदाज लावलाय की तुम्हाला हे माहिती दिसत नाही की आपला मंत्र असा कोणले बी सांगना पडच नाही. तुम्हाला माहिती नाही ना? ऐका, चला सांगतो ऐका. पण आपला हा मंत्र उघडा आहे म्हणून सांगायला काही अडचण नाहीच आहे. तर ऐका ना, रामकृष्ण हरी मंत्राचा जो माणूस जप करेल त्याचा 101% उद्धार होईल. ही काळ्या दगडावरची रेग आहे हो, त्याच्याबद्दल काही संशय नाही, काही किंतु परंतु नाही. पण एखादा मुलगा वारकरी संप्रदायाचा पाईक नसेल, रामरायाचा भक्त नसेल हो, तो गणपती बाप्पाचा भक्त नसेल, पांडुरंगाचा भक्त नसेल, पण तो त्याच्या आईचा भक्त असेल, तो मातृभक्त असेल आणि तो हातामध्ये जर जपमाळ घेऊन आई 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 या मंत्राचा जप करेल ना, तर मी तुम्हाला सांगू रामकृष्ण हरी मंत्राचा जप करणाऱ्याचा तर उद्धार होईलच होईल, पण जो हातामध्ये जपमाळ घेऊन आई आई या शब्दाचा जप करेल त्याचा सुद्धा 1001% उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी म्हणतो आई हा शब्द नाहीये, आई हा मंत्र आहे महाराज. बरं, सहज स्फुरणारा मंत्र आहे. बाळाला जेव्हा पहिल्यांदा वाणी येते तेव्हा त्याच्या तोंडात पहिला कोणता शब्द येतो? मा शब्द येतो किंवा आ ई असा शब्द येतो. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो की हा सहज स्फुरणारा मंत्र आहे. मानवी जीवनातली पहिली गुरु कोण आहे? आईच आहे, आईच आहे. पहिली गुरु आपली आईच आहे महाराज. आणि तुम्हाला सांगू, तुम्ही कितीही गुन्हे करा, जी अतिशय प्रेमाने तुम्हाला मला माफ करते ती सुद्धा आईच आहे. अशी आई जीवनातून निघून गेली का माणूस खऱ्या अर्थाने पोरका होतो. आई एवढं पण प्रेम कोण करतं आमच्यावर? तुम्हाला सांगू, आई जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत तुम्ही रात्री अपरात्री प्रवासावरून या, दरवाजा वाजवायची गरज पडत नाही. तुमच्या चपलांचा आवाज गल्लीमध्ये आला ना तरी ती उठते आणि बाहेरचा बल ऑन करते. बरोबर आहे की नाही? तुम्ही दरवाजा वाजवायची गरजच नाही. तिला झोपच लागत नाही तुम्ही घरी नसल्यामुळे. हो, आपण ओट्यावर चढावं तेवढ्यामध्ये ती दरवाजाची कडी घेते.
आपण मध्ये शिरावं, लगेच ती आपल्याला विचारते, काय रे किती उशीर केलास, काही तुझा निरोप नव्हता, फोन नव्हता, मेसेज नव्हता. हो कळवायचं ना. बरं चल जाऊ दे, चल जेवायला बस, जेवण करून घे. जे रात्री 12 वाजता आलेल्या लेकराला जेवायचं विचारणारी कोण असते? आईच असते महाराज. हो आई फार प्रेम करते मुलावर. आई निघून गेल्यानंतर असं काही नसतं. आई इतकं प्रेम आमच्यावर दुसरं कोणीही करत. कोण प्रेम करतं तुम्हाला सांगा ना मला आई इतकं. हो आई जर नसेल ना घरी, तुम्ही रात्री अपरात्री प्रवास करून या, दरवाजा वाजवावा लागतो. पुन्हा पुन्हा दरवाजा वाजवावा लागतो. तुमचं माझं स्वतःचं सांगू, आता कीर्तन करून मी रात्री आज पण जाणार आहे घरी. असं कीर्तन करून जेव्हा घरी जातो ना, हो आता दरवाजा वाजवावा लागतो घरी गेल्यावर. आता पहिले जुनं घर होतं तेव्हा दरवाजा वाजवावा लागायचा. आता नवीन बांधलंय मोठं, त्याला बेल बसवलेली आहे, बेल वाजवावी लागते. घरात निवांत झोपलेले असतात. दुनिया गई भाड में, काय घेणं देणं आहे. देवाच्या कृपेने चांगलं चाललंय ना. हो निवांत झोपलेले असतात. पुन्हा पुन्हा दरवाजा वाजवावा लागतो, पुन्हा पुन्हा बेल वाजवावी लागते. मग ती कशी तरी उठते, डोळे चोळत चोळत दरवाजाजवळ येते. खिडकीजवळचा पडदा बाजूला करते. अगोदर तिची दररोजची सवय, खिडकीजवळचा पडदा बाजूला करेल, थोडीशी खिडकी उघडेल आणि विचारेल कोण आहे. मग आपण जर म्हटलं ना अगं मीच आहे, उघड दरवाजा, मग ती खिडकी लावते, पुन्हा पुन्हा खिडकी लावते आणि मग दरवाजाची कडी घेते. आणि दरवाजाची कडी घेतली, मी शिरलो घरामध्ये की मी माझ्या हातानेच दरवाजा बंद करतो. वरची खालची कडी लावली. बेडमध्ये मी जाऊन बॅग ठेवत नाही, तिथला मग ती काढ जपिले जागो. खरंच ना. आपण चेंज करावं, फॅन खाली बसावं, ती झोपलेली असते तिच्याकडे बघावं आणि तिला जर आवाज दिला ना आपण, मला तहान लागली जरा तांब्या भरून दे ना, ती झोपल्या झोपल्याच सांगते तो तांब्या पडेल तुम्ही बी पिले आणि माल बी भरले. विठ्ठल विठ्ठल आई एवढं कोण प्रेम करतं महाराज आपल्यावर सांगा ना. पण मानवी जीवनामध्ये आई निघून जाणं म्हणजे प्रेमरूपी निर्झरातला खरंच शेवटचा थेंब वाटणं. आई गेली की प्रेम संपलं महाराज. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत गोड आणि चिंतनीय आहे. या अभंगातून तुकोबाराय तुम्हाला मला सुखाचा पत्ता सांगतायत. ऐका. हो खरं तर तुमची माझी प्रत्येकाची जी धावपळ चालू आहे, काय मिळावं म्हणून चाललेली आहे, सुख मिळावं म्हणून. सुखा लागी करसी तळमळ. तुमची माझी धावपळ सुख मिळवण्याकरता चालू आहे, सुख मिळावं म्हणून माणसाची धावपळ चालू आहे. पण तुम्हाला सांगू, तुमची माझी धावपळ सुखाकरता चालू आहे, ही गोष्ट बरी आहे, बरोबर आहे. पण तरी हवं असलेलं सुख पदरात पडत, नको असलेलं दुःख पदरात पडतं, पण हवं असलेलं सुख पदरात पडत. विठ्ठल विठ्ठल कोणी देवाला असं म्हटलं का? कोणी देवाला असं म्हटलं का, देवा मला दुःख होऊ दे, मी सत्यनारायणाची पूजा करेन? नाही. मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जिवे. मला दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही, तरी नको असलेलं दुःख झाल्याशिवाय राहत नाही आणि हवं असलेलं सुख मिळत नाही. मनुष्य हा सुख लोलू प्राणी आहे, मनुष्य सुखाशिवाय जगू शकत नाही महाराज. आणि संसाराचा जर विचार आम्ही केला तर संसारामध्ये दुःख 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 आणि दुःखच आहे. ताहुकची आहे संसार दुःखाचा, ताहुकची आहे संसार दुःखाचा. चित्तीसी न त्याचा वाहून चित्तीसी न त्याचा वाहून. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, ठाऊकची आहे संसार दुःखाचा. चित्तीसी न त्याचा ऐका ना, महाराज म्हटले हा संसार दुःख स्वरूप आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे,
किंवा आम्ही सर्वजण सकाळी काकड्यामध्ये एक प्रमाण म्हणतो, संसार दुःख मुळ चौकडे विश्रांती नाही कोठे, दिवस तळमळ काम क्रोध लोभ शून्य, पाठीला आले ओढा कवना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. संसारामध्ये दुःख दुःख आणि किती दुःख आहे तुम्हाला सांगू. ऐका ना, दुःख सांगतो संसारातलं. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय असं म्हटले, अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती. शब्दांवर लक्ष द्या. तुकोबाराय म्हटले, अरे बाबा, या संसारातली किती दुःख सांगू तुम्हाला. मी जर माझं दुःख तुम्हाला सांगायला लागलो तर माझं इतकं भयानक दुःख आहे. नसाहे पाषाण फुटती, भयकाप चित्ती भरलासे. तुकोबाराय म्हटले, माझं संसारातलं दुःख जर मी सांगायला लागलो ना ते दगड फुटतील, इतकं भयानक दुःख आहे माझ्या संसारामध्ये. मग ऐका ना, जे संसारातलं दुःख ऐकून दगड फुटतात आणि माणसं सहन करतात, माणसं चांगले का दगड चांगले हो. किती किती तुमच्या माझ्या प्रपंचामध्ये का कमी दुःख आहे. विठ्ठल विठ्ठल संसारामध्ये तुम्ही म्हणाल महाराज का हो, तुम्ही म्हटले टीका व्यवहार सर्व संसार, मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा आहे की संसारामध्ये दुःख आहे. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरीतली ओवी सांगू. मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैसी सुख निद्रा अंथरुणी इंगळाची. ऐका, उदाहरण असं आहे. ज्ञानोबराय म्हटले, एक माणूस सप्ताहामध्ये 7 दिवस राबला. तिकडे काल्याचं कीर्तन सुरू झालं, याला थंडी वाजून आली. घरी पळत पळत गेला, बायकोला सांगितलं थंडी वाजते, माझ्या अंगावर पांघरून घाल. त्या बाईने 2-4 चादरी, 2-4 गोदड्या, 2-4 ब्लँकेट अंगावर घातले. हो, अंगावर घातले. थंडीच आटोक्यात येईना. तो म्हटलं अजून जास्त थंडी वाजते ग, अजून काहीतरी अंगावर घाल. त्या बाईने अजून 2 ब्लँकेट टाकले. ते म्हटले अजून पण थंडी आवरता येईना. त्या बाईने गादीच धरली ना अंगावर टाकली, तरी थंडी आवरल्या जाईना. तो म्हटला थंडीच आवरल्या जात नाही, एक काम कर इकडे. म्हटले बायकोला जवळ बोलवलं. तिकडे स्वयंपाक चाललाय ना गावपंक्तीचा. म्हटले एक पाटी घेऊन जा आणि त्या चुलांगणामधून विस्तव भरून आण पाटीभर. तर बायको आज्ञाधारक होती. हो, ती सरळ तिने पाटी घेतली आणि गेली. आता तिने तो पाटी भरून विस्तव घेऊन घरी आली. नवऱ्याला सांगितलं आता विस्तव आणलाय, आता काय करू. म्हटले तो विस्तव असं जमिनीवर पसरव. काय विस्तव. आता ती बायको आज्ञाधारकच होती. तिने तो विस्तव असा जमिनीवर बरोबर पसरवला. म्हणे आता काय करू. त्याच्यावर एक बारीक शाल अंतर. कशावर. विस्तवावर. बायको आज्ञाधारकच होती. तिने त्याच्यावर अशी बारीक शॉल अंथरली. तो उठला आणि त्या विस्तवावर जी शॉल अंथरली होती त्याच्यावर झोपी गेला. फक्त 2च मिनिटात त्याची सर्व थंडी गेली आणि 5व्या मिनिटाला त्याला सुखाने झोप लागली. बरोबर आहे. विस्तवाच्या अंथरुणावर जसं सुखाने झोप येणं शक्य नाही, तसं तुम्हाला मला प्रत्येकाला संसारामध्ये सुख मिळणं शक्य नाही. विठ्ठल तुम्ही म्हणाल मग संसारामध्ये सुख नाही ना. ऐका ना, मग अशी कोणती गोष्ट आहे, कोणती क्रिया आहे. मनुष्य हा तर सुखलोलू प्राणी, माणूस सुखाशिवाय जगतच नाही. मग असं काय केल्यावर आपल्याला सुख मिळतं. ऐका ना, अशी तुमच्या माझ्या जीवनामध्ये कुठली गोष्ट आहे की जी केल्यावर तुम्हाला मला सुख मिळतं. कुठली गोष्ट आहे. तर परमार्थ हे जर उत्तर असेल
तर मग सुखाची अपेक्षा सर्वांना आहे. परमार्थ केल्यावर जर सुख मिळत असतं तर तुम्ही कीर्तनाला एवढेच का बरं आले असते? आहे का नको? परमार्थ केल्यावर सुख नाही, थोडीशी वेगळी तुम्हाला सांगू. तुम्ही सर्वजण मला सांगा ना, यावर्षी घडलेली घटना सांगतो. म्हणजे माणसाचं संसार जास्त आवडतो कसा ते सांगतो तुम्हाला. पंढरपूरला मी मंदिराला प्रदक्षिणा करत होतो आणि एक मालेगाव तालुक्यातला ग्रुप दर्शन करून बाहेर आला. आणि जसे ते त्या दक्षिण दरवाजातून बाहेर आले तसा मी त्यांना दिसलो. अरे बापरे, ते म्हटले जीभाऊ. मी म्हटलं हो हो आले. लगेच त्यांनी मला नमस्कार केला. म्हटले जीभाऊ आम्ही दर्शन करून बाहेर निघालो आणि तुमचं दर्शन झालं. त्यांना म्हटलं बरं झालं तुमचं मला दर्शन झालं, कारण माझं दर्शन अजून बाकी आहे देवाचं. त्यांचे चेहरे एकदम प्रसन्न होते. त्यांना म्हटलं तुमच्या चेहऱ्यावर हा जो आनंद दिसतो हा पांडुरंगाच्या दर्शनाचाच आनंद आहे ना? हो, हा दर्शनाचाच आनंद चेहऱ्यावर दिसतो ना? तेवढ्यात एक माणूस म्हटलं बाबा हा दर्शनाचा आनंद नाही. म्हटलं मग झालं बुवा दर्शन, आता पटकन घरी जाता येईल याचा आनंद आहे का नको? म्हणजे आपल्याला जर परमार्थ आवडला असता किंवा त्याच्यामध्ये सुख राहिलं असतं तर तो सर्वांनी केला असताना. नाही सांगतो वेगळं ऐका. हो ऐका ना, वेगळं सांगतो. तुम्हाला मला एका गोष्टीपासून सुख मिळतं, ती गोष्ट आहे जिला तुम्ही सर्वजण सोडून आलात ती. काय? झोप. तुम्ही आपण सर्वजण जिला सोडून आलोत. हो, आता आपण ही वेळ आपली काय करायची आहे? झोपेची आहे. झोपेमध्ये इतकं सुख आहे, इतकं सुख आहे, इतकं सुख आहे. किती सुख आहे? हमाली काम करणारा माणूस तुम्ही बघितला ना? हो, 100 किलोचं पोतं असं अलगद उचलतो आणि थप्पीला मारतो. आपल्याकडून 25-30 किलो उचलले जाणार नाही उचलले जाणार. हो, पण तो जेव्हा संध्याकाळी त्याची सुट्टी होते ना तेव्हा त्याचं हाडनाड खिळखिळ झालेलं असतं. त्याच्या अंगातली शिरनशिर दुखत असते. अर्थात ती अंगदुखी बंद व्हावी म्हणून तो येता येता औषध पण घेतो थोडंसं. आता कुठल्या ब्रँडचं घेतो मला नका विचारू, आहे का नाही? आणि घरी आल्यानंतर डबा बायकोच्या अंगावर फेकतो आणि सांगतो बस उद्यापासून कामाला जाणार नाही. काय पाप केलं का मी? तुम्ही मस्त आरामशीर बसून खाता, मी एकटा बैलासारखा राबतो. पण बाई हुशार असते. बाई म्हणते नका जाऊ कामाला. आम्ही कोण म्हटलं का तुम्हाला कामाला जा? अहो बसा जेवण करा. बाई पोटभर त्याला आग्रह करून करून जेवू घालते. मस्तपैकी जेवतो आणि सुखाने झोपी जातो. त्या झोपीच्या सुखामध्ये आम्हाली कामाच्या दुःखाचा काय पडतो? विसर पडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, आंघोळ झाली का लगेच बायकोला विचारतो दे ग डबा झालाय का माझा, दे लवकर मला जायचंय. म्हणजे कामाला जाणार नाही असं म्हणणारा माणूस डबा घेऊन कामाला निघाला. ही जादू झाली कशाच्या सुखामुळे? झोपेच्या सुखामुळे. झोपेमध्ये एवढं सुख आहे. ऐका, योगी लोकांना हजारो वर्ष तपश्चर्या करून समाधीमध्ये जे सुख मिळतं ना ते सुख आपल्याला झोपेमध्ये मिळतं. विठ्ठल विठ्ठल समाधीतलं सुख निर्भीळ आहे. आणि झोपेच्या सुखाला 2 दोष आहेत. कुठले कुठले 2 दोष आहेत? पहिला दोष आहे जागृती आणि दुसरा दोष आहे स्वप्न. तुम्ही झोपलेला आहात, मस्त झोपेचं सुख उपभोगताय. फोनची रिंग वाजली, जाग आली, सुख गेलं. जागृती पहिला दोष आहे. स्वप्न. तुम्ही सर्वजण मला उत्तर द्या, स्वप्न जागृतीमध्ये पडतं का झोपेत? झोपेत. घरच्या झोपेत का कीर्तनातल्या झोपेत? तसं काही नसतं. तसं काही नसतं. स्वप्न ही कीर्तनातल्या झोपेत सुद्धा पडतं महाराज. आता ठीक आहे, इथे गर्दी जरा कमी आहे. आता जागा विस्तृत आहे, मोठी जागा, मंदिराचा स्पेस हा फार मोठा आहे. आता आळंदी पंढरपूर यात्रांमध्ये जेव्हा आम्ही कीर्तनं करतो तेव्हा आजूबाजूला अशी माणसं बसलेली असतात. मध्ये कीर्तनकार उभा राहील एवढीच जागा असते, आजूबाजूला माणसं बसलेली असतात. एका कीर्तनकारांच्या कीर्तनामध्ये एक माणूस असा समोर पायाजवळ बसला. आता समोरच्या माणसाकडे बघून माणूस बोलतो, पायाजवळच्या माणसाकडे कुठे लक्ष आहे? त्याच्याकडे लक्ष नसतं. आणि तो पायाजवळ जो बसला होता ना त्याला झोप लागली. कीर्तनकार बाबांच्या समोर बसला आणि मस्तपैकी झोपायला लागला. बरं, नुसती झोप नाही लागली, त्याला झोपेमध्ये स्वप्न पडलं. तो एका कापड दुकानात कामाला होता. त्याने दुकानाचं शटर उघडलं, दुकान झाडून काढलं, अगरबत्ती लावली आणि गिराईकाची वाट बघायला लागला. तेवढ्यात एक घाईचं गिराईक आलं आणि त्याने सांगितलं हे कापड काय मीटर दिलं? म्हटले 200 रुपये मीटर दिलं. असं ना, मग 500 रुपये घ्या, 2.5 मीटर कापड द्या. आता झोपला होता कुठे? कीर्तनात. कोणाच्या समोर? महाराजांच्या समोर. आणि जसं याने कापड घ्यायला पुढे हात केला तसं कीर्तनकार बाबांना धोतरते ना आत्मा. हो ना, काहीच विचार नाही केला.
खालून असं टर्रकन वाजवलं. कीर्तनकार भानावर आले, त्यांनी ते फाटलेलं धोतर बघितलं, त्याच्या पाठीवर थाप मारली आणि त्याला विचारलं, हे बावळट काय करत होता? तो म्हणे काही नाही, भावठरी जायला होता, पैसा सुद्धा लेवाय जायला होतात म्हणे, तेवढं कापड फाडून द्यायचं बाकी होतं. म्हणून स्वप्न हा दुसरा दोष आहे. म्हणून झोपेच्या सुखाची आणि समाधी सुखाची बरोबरी होत नाही. मग ठीक आहे, तुम्हाला सुख हवंय ना? तुकोबाराय म्हटले तुम्हाला सुख पाहिजे ना? म्हटले हो. सुखाकरताच तुमची तळमळ चालू आहे ना? म्हटले हो. मग तुम्ही एक काम करा ना, परी तू पंढरीसी जा एक वेळ. मग तुम्ही पंढरीला जा ना. आणि पंढरीला जाऊन काय करू? म्हटले तुम्हाला सुख पाहिजे ना, मग तिथला तो जो एक देव आहे ना, तो आपलासा करून घ्या, त्याच्याशिवाय तुम्हाला सुख मिळणार नाही. अभंगाचं पहिलं चरण आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख नवे, 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 तेने विन जीवा सुख रति माई के दुखा जन, रति माई के दुखा जन, रति माई के दुखा जन, रति माई के दुखा जीवन, रति माई के दुखा जीवन, रति माई के दुखा ऐका ना, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिन जीवा सुख नव्हे. महाराज म्हटले तो एक देव तुम्ही आपलासा करून घ्या, त्याच्याशिवाय तुम्हाला सुख मिळणार नाही. इथे एक शब्दाखाली अंडरलाईन करा बरं, हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. काय? आपुला तो एक देव तुम्ही आपलासा करून घ्या. वारकरी परंपरेमध्ये निष्ठेला फार प्राधान्य. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठा अतिशय महत्त्वाची आहे. तुम्हाला सांगू, कितीतरी उदाहरणं मला सांगता येतील. एक छोटंसं उदाहरण सांगतो, भजन म्हणा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. किती निष्ठा पाहिजे, किती निष्ठा पाहिजे. आता परवाकडे आमच्याकडे एकनाथ पैठणच्या एकनाथ महाराजांचे 11वे वंशज, 14वे का, तर ते 14वे त्यांचे वंशज श्री हरिभक्तीपरायण योगीराज महाराज गोसावी आले होते आमच्या इथे वाडी भोकरला. तर मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे की त्या नादबाबांचे जे पूर्वज होते भानुदास महाराज, त्यांच्या चरित्रातला हा प्रसंग आहे. निष्ठा कशी पाहिजे त्या संबंधाने. भानुदास महाराज पंढरीच्या वारीला जेव्हा पंढरीमध्ये गेले आणि सारे वारकरी आषाढी वारीला पंढरीमध्ये जमले, पण पंढरीमध्ये पाहतात तर काय, पांडुरंगच मंदिरामध्ये नाही आहे. पांडुरंग मंदिरामध्येच नाही. सर्वजण म्हटले कुठे गेला पांडुरंग? पंढरीतल्या लोकांनी सांगितलं कर्नाटकामध्ये आनागोंदीचा कृष्णदेवराय नावाचा जो राजा आहे तो पांडुरंगाचा निस्सिम भक्त होता आणि तो पांडुरंगाच्या दर्शनाला आला आणि पांडुरंगाला त्याने सांगितलं, पांडुरंगा किती वर्ष अजून पंढरीलाच राहणार आहेस? म्हणे मग
तू माझ्याबरोबर चल ना कर्नाटकामध्ये. अरे आमच्या पण कर्नाटकातल्या लोकांना तुझी सेवा घडू दे. हो, असं जेव्हा राजाने पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगाने स्वीकृती दिली. पण पांडुरंगाने सांगितलं, राजा मी तुझ्याबरोबर कर्नाटकामध्ये येईल. ऐका, मी तुझ्याबरोबर कर्नाटकामध्ये येईल, पण माझ्या एका जरी वारकऱ्याचा अपमान झाला तर मी त्या सेकंदाला पंढरपूरला निघून येईल. असं जेव्हा सांगितलं, म्हटले ठीक आहे. आणि पांडुरंगाला तो राजा घेऊन गेलाय. मग सर्व वारकरी पंढरीमध्ये जे जमलेत ते विचार करायला लागले की पांडुरंगाला कर्नाटकातून पुन्हा महाराष्ट्रामध्ये कोण आणेल. सर्वांनी आशेने भानुदास महाराजांकडे बघितलं. भानुदास महाराजांना सांगितलं, भानुदास महाराज तुमच्याशिवाय कोणीच नाही आता, तुम्हीच घेऊन या. आणि भानुदास महाराज अनागोंदीला कर्नाटकामध्ये गेलेत. हो, संध्याकाळ पोहोचायला झाली, रात्र झाली. मंदिर शोधून काढलं आणि 12-12:30च्या सुमारास मंदिराच्या महाद्वारापर्यंत पोहोचलेत. पांडुरंगाला मंदिराच्या महाद्वारातून बघायचा प्रयत्न केला. हो, आणि तुम्हाला सांगू, भानुदास महाराजांना रडायला आलं. भानुदास महाराज तिथे महाद्वाराच्या प्रवेशद्वाराजवळ बसून जेव्हा भानुदास महाराज रडायला लागले, देव त्यांच्याकरता त्या प्रवेशद्वाराजवळ प्रगट झाला आणि भानुदास महाराजांना हृदयाला लावलं. आणि देवाने सांगितलं, भानुदासा रडू नको रे. भानुदास महाराज म्हटले, देवा आम्हा वारकऱ्यांच्या शिळ्या भाकरी आवडल्या नाही ना तुला. हा, इथे राजाकडे 56 भोग तुला दररोज जेवायला मिळतात म्हणून इथे आलास ना. पण तुला माहिती आहे, आज लाखांनी वारकरी समाज पंढरीमध्ये तुझी वाट बघत उभा आहे. असं जेव्हा सांगितलं महाराज, हो, भानुदास महाराजांच्या एका एका डोळ्याला 2-2 धारा चालू आहेत. पांडुरंगाने अतिशय प्रेमाने भानुदास महाराजांना जवळ घेतलं आणि सांगितलं, ठीक आहे, काही हरकत नाही भानुदासा, बघूया आपण काहीतरी उद्या कदाचित मी तुझ्याबरोबर पंढरपूरला येईन असं सांगितलं. पण मग कसं करायचं. देवानी बोलता 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 प्रेमभरामध्ये आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला आणि भानुदास महाराजांच्या गळ्यात टाकला. कुणी? देवानी. विठ्ठल विठ्ठल. भानुदास महाराजांच्या गळ्यात टाकला. तेवढ्या 4चा टोल वाजला. 4चा टोल वाजल्याबरोबर देवाने भानुदास महाराजांना सांगितलं, भानुदासा काय पटकन निघ बरं, चल लवकर. म्हणे का? अरे पुजारी येणार आहेत माझं पूजा करायला, पटकन जा तू निघ. भानुदास महाराज नदीवर निघून गेले, स्नान केलं, मस्तपैकी आपलं आसन टाकलं आणि देवपूजा करायला लागले. इकडे जसे पुजारी मंदिरामध्ये शिरले, पाहतात तर काय देवाच्या गळ्यामध्ये नवरत्नाचा हार. लगेच राजाला वर्दी दिली. राजाने सर्व शिपाई राज्यामध्ये सोडले. इकडे तिकडे शोधा. सर्वजण नवरत्नाचा हार शोधायला लागले. 2 शिपाई नदीच्या काठाने फिरत होते. भानुदास महाराजांच्या गळ्यात वरच होता काय? नवरत्नाचा हार. एक तुम्हाला सांगू, आता यांनी चोरलेलाच नव्हता म्हणून लपवायची गरज, लपवायची काय गरज आहे महाराज. चोरलेलाच जर नाही तर लपवायची काही गरज नाही. आणि मग ते 2 जे शिपाई होते त्यांनी तो वरच नवरत्नाचा हार बघितला आणि मग ते एकमेकाला सांगायला लागले. ते एकमेकाला म्हणायला लागले, दे करी या मायकरी म्हणे. आहे का नको? किती माळा गळ्यामध्ये घातल्यात, किती ठसठसीत गंध लावला, नवरत्नाचा हार चोरून आणला. असे लोक तुम्हाला खरं सांगू, माळकरी थोडसा का चुके ना, जो ना बोलेल तो अभागी महाराज. माळकऱ्याला सर्व बोलतात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जवळ गेले भानुदास महाराजांच्या. सांगितलं, महाराज काही लाज वाटते तुम्हाला? भानुदास महाराज म्हटले, डायरेक्ट असं काय बोलता? म्हटले, बरोबर आहे, काही कळतं का तुम्हाला? स्वतः वारकरी म्हणून घेता आणि चोरी करता. भानुदास महाराज म्हटले, मी काय चोरलं? म्हणजे तुमच्या गळ्यामध्ये बघा. आणि भानुदास महाराजांनी जेव्हा नवरत्नाचा हार बघितला, भानुदास महाराजांनी हात जोडले आणि सांगितलं, हार माझ्या गळ्यात नक्कीच आहे, पण कसा माझ्या गळ्यात आला मला माहिती नाही, त्याच्यामुळे मी चोरला नाही. तुम्ही राजासमोर नेलं. राजाने लगेच फरमान सोडलं, माझ्या पांडुरंगाचा नवरत्नाचा हार चोरला आणि याला सरळ सुळावर द्या. आणि सुळावर जेव्हा घेऊन जायला लागलेत तर सुळावर देणाऱ्याची शेवटची इच्छा विचारल्या जाते. भानुदास महाराजांना शेवटची इच्छा विचारली, तुमची शेवटची इच्छा काय? भानुदास महाराज म्हटले, मला फक्त एकदा पांडुरंगाकडे घेऊन चला. भानुदास महाराजांना त्या बेड्यांमध्ये जखडलेलं मंदिरापर्यंत आणलं. मंदिराजवळ आल्यानंतर बेड्या सोडल्या आणि भानुदास महाराज एकटेच पांडुरंगाच्या जवळ गेले. पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं आणि पांडुरंगाकडे बघून भानुदास महाराज म्हटले, काय पांडुरंगा, खरे तुला काय वाटलं होतं? तुला काय वाटलं होतं? भानुदासावर जर प्राणाचं संकट ओढवलं तर भानुदासाची तुझ्यावर असलेली निष्ठा कमी होईल. म्हणूनच गोडी गुलाबीने माझ्याबरोबर बोलून तो नवरत्नाचा हार माझ्या गळ्यामध्ये टाकला ना. तुला नव्हतं यायचं ना पंढरपूरला? अरे मला तसं सांगायचं ना.
भानुदासा मला नाही यायचं पंढरपूरला, मला आता तुम्हा वारकऱ्यांच्या शिळ्या भाकरी एवढत नाही, मी राजेश्वर्यामध्ये आता राहणार आहे. हो असं सांगायचं ना मला, पण किती कांगावं केलास देवा. गोड बोलून बोलून तुझा नवरत्नाचा हार माझ्या गळ्यामध्ये टाकला आणि माझ्यावर प्राणाचं संकट ओढवलंस. पण तुला हे नको वाटू देऊ की भानुदासाची या घटनेने तुझ्या चरणावरील श्रद्धा जरा जरी कमी होईल. भानुदास महाराजांचे शब्द आहेत, तुम्हाला सांगेन मी. जब हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वड वानळ त्रिभुवन खाय, परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा. एकादरीला चित्ती आम्ही रखुमाई सापती, आम्ही रखुमाई सापती, आम्ही रखुमाई सापती. एकादरीला चित्ती आम्ही रखुमाई सापती, आम्ही रखुमाई सापती, एकची धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, किंवा आम्हा विष्णुदासा एकविध भाव. तुला अजिबात तुझे चरण सोडणार नाही. ही जी भानुदास महाराजांची निष्ठा आहे ना, तुकोबराय म्हणतात या निष्ठेने आपुला तो एक देव तुम्ही आपलासा करा, त्याच्याशिवाय तुम्हाला सुख वाटणार नाही. तुम्ही मी ज्या गोष्टीमध्ये सुख शोधायचा प्रयत्न करतो ना दादा, हे सर्व माईक आहे, हे दुःखाला कारण आहे, याला आधी अंती अवसान नाही, असं अभंगाचं दुसरं चरण आहे. येरती माईके दुःखाची जडीती, येरती माईके दुःखाची जडीती, येरती माईके दुःखाची जडती, येरती माई येरती माईके दुःखाची जडीती, येरती माईके दुःखाची जडीती, येरती माईके दुःखाची जडती, येरती माईके दुःखाची जय श्रीराम. येरती माईके दुःखाची जडीती, येरती माईके दुःखाची जडीती. विठोबा रखुमाई, 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 जय 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 जय. विठोबा रखुमाई, 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 जय जय. विठोबा रखुमाई. अंती अवसानी, हे जे सर्व जगामध्ये जे दिसतंय सर्व जगच माईक आहे. महाराज म्हटले नाही आधी अंती अवसानी, ज्याला भूतकाळ नाही, ज्याला भविष्यकाळ नाही,
नुसतं वर्तमान काळात दिसतं ना तर ते असून नसल्यासारखं आहे. मग ठीक आहे, काही हरकत नाही. तो देव आपला असं करण्याकरता काय करावं लागेल? महाराज म्हटले लावी म्हणा बिसे गोविंदाचे, त्याचं वेड मनाला लावावं लागेल. मग तो काय करी? लाविनाश करी आपुलिया ऐसे, त्याचं वेड मनाला लागावं लागेल. मग किती वेड मनाला लावावं लागेल? जितकं वेड गवळणींना कन्हैयाचं लागलं होतं. किती वेड लागलं होतं तुम्हाला गवळण सांगू? प्रपंच धंदा नाटवे काही, प्रपंच धंदा नाटवे काही, मुरलीचा नाद भरला हृदयी, मुरलीचा नाद पडला हृदयी, पती सुताचा विसर पडला, पती सुखाचा विसर पडला, मुरलीचा चंद लागला, मुरलीचा छंद लागला, नंद नंदन नंद नंदन नंद नंदन मुरलीवाला, नंद नंदन मुरलीवाला, नंद नंदन मुरलीवाला, नंद नंदन मुरलीवाला, नंद नंदन सर्व विसरून गेल्या ना गवळणी. ऐका ना, प्रपंच धंदा नाटवे काही, काय काय विसरल्या? मुरलीचा नाद भरला हृदयी, काय काय विसरल्या? ऐका ना, पती सुताचा विसर पडला, नवऱ्याचा विसर पडला, मुलाचा विसर पडला, सर्वच विसरून गेल्या. हो, सेना महाराजांची कशी गोड गवळण आहे. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, हो कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जावा त्या कोणी नंदा, कोणी रावा वृत्ती वेधली परमानंदा, हो नंदा हो बाई पावा गोंगडी घेऊन पायी, पावा गोंगडी घेऊन पायी. काय काय विसरले? ऐका, त्याच्यामध्ये सेना महाराज असं म्हणतात, विसरल्या कामधंदा, सर्व गवळणी कामधंदा विसरल्या. तुम्ही ऐका, अजून काय काय विसरल्या? सासू सासऱ्याची नाही मर्यादा, सासू सासऱ्याची मर्यादा गवळणी विसरल्या. कोण कोण होत्या त्या? कोणी जावा त्या कोणी नंदा. काय झालं होतं मग त्यांना? वृत्ती वेधली परमानंदा, हो नंदा हो बाबा गोंगडी घेऊन पाय. इतकं वेळ ते देवाचं मनाला लावावं लागेल आणि मग तो आपल्याला अविनाशी करेल. त्याने आपल्याला अविनाशी केलं की आपलं मरण संपून जातं आणि उत्तम कीर्ती पाठीमागे शिल्लक राहते. अभंगाचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे कामरण्याची रे, तुका म्हणे कामरणाची सरे, तुका म्हणे कामरणाची सरे, तुका म्हणे कामरण्याची रे, तुका म्हणे कामरण्याची तुका म्हणे कामरणाची सरे, तुका म्हणे कामरणाची सरे. उत्तम जीवर कीर्ती मागे, उत्तम जीवर कीर्ती मागे, येरती माई गे दुःखाची जाणती,
रती माई के दुःखाची जाणती उत्तमाची उरे उत्तमाची उरे रती मागे रती माई के दुःखाची जाणती रती माई के दुःखाची नाही आंदियांती आवजानी
अवसानिदा आदि अवसान सुर की नदियाँ हर दिशा से, सुर की नदियाँ हर दिशा से, जय के सागर में मिले मिले सुर मेरा तारा, मिले सुर मेरा तारा, तो सुर बने सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे येण्याप्रमाणे अभंगाच्या चारही चरणांचा अर्थ आहे. खरं तर आपल्या गावातील सर्वांना सुपरिचित असलेले हरिभक्तीपरायण बापू सुरितराम बधाने, श्री हरिभक्तीपरायण हरिश्चंद्र सुरितराम बधाने आणि श्री हरिभक्तीपरायण किशोर सुरितराम बधाने यांच्या मातोश्री वैकुंठवासी गंगा भागीरथी